मॉर्निंग एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मस्त अशी मॉर्निंग झाली आहे आणि आता ही बोट तुम्हाला दाखवण्याचं कारण असं की जेव्हा मी लग्नाला गेली होती बसमध्ये असताना मला व्हिडिओज काढताना मला लागलेलं आणि असं काहीसं कापलं होतं, खूप खोलून कापलं होतं, बरंचसं रक्त त्यावेळेस गेलं होतं. पण माझी खूप मोठी चूक झाली होती ती म्हणजे मी टीटीचं इंजेक्शन घ्यायला पाहिजे होतं. त्यानंतर ना आता पुढे तुम्हाला सांगते काय काय घडलं ते. तर मस्त मॉर्निंग झाली, रिऊ आणि ईशानसुद्धा स्कूलला गेले त्यांना आणि आता पोटाचं थोडंसं माझं दुखणं वाढलं होतं त्याच्यामुळं मी त्यांना लेमन राईसच दिला होता. रिऊला टोमॅटो राईस आवडतो तर त्यालासुद्धा टोमॅटो राईस, ईशानला टोमॅटो राईस म्हणजे दोघांनाही टोमॅटो राईस ऑलरेडी मी दिला होता आणि ना थोडंसं पावडर काही राहिली नव्हती टोमॅटो राईसची म्हणून मी माझ्यासाठी लेमन राईस बनवला. आता राईस वगैरे बनवून झालता, खाऊनसुद्धा झालं होतं. चला म्हटलं आता जी काय भांडे वगैरे पडले किंवा घरात पोछा वगैरे मारायचा होता तो सुद्धा मलाच करायचा होता कारण की ऑप्शन नव्हता दुसरा. मला वाटलं सुद्धा नव्हतं की माझं हाताचं दुखणं खरं तर आज इतकं वाढेल म्हणून मग मी काय केलं, सेलोटेप वगैरे लावला. आधी तर सेलोटेप वगैरे लावला त्याच्यावरती आणि ना म्हटलं पाणी वगैरे जाणार नाही आणि आपलं काम थोडंसं इझी होईल कारण की माझ्याशिवाय दुसरं परत कोण काम करणार आणि हे ऑफिसवरून कधी येणार आणि कधीही कामं करणार किंवा काय, हे तर खूप दूरची गोष्ट होती. म्हणून मी माझं आहे ना थोडंसं हिमतीने लागलीच कामाला. आणि आता भांडे वगैरे घासून झाले आणि पाणी खूप थंड आहे, थंडीचेच दिवस आहे तर पाणी खूप थंड होतं. कदाचित ह्या थंड पाण्यामुळे की काय माहीत नाही पण खूप जास्त पेन झालं होतं. मी घर पोछा वगैरे मारण्यासाठी घेतलं होतं गरम पाणी करून आणि कपडेसुद्धा थोडेसे वॉश केले होते पण खूप म्हणजे खूप दुखायला लागलं. जसंही माझं काम वगैरे आवरून झाले, रिऊला स्कूलमधनं घेतलं आणि तसंच आम्ही डायरेक्ट हॉस्पिटलला गेलो. हॉस्पिटलमध्ये गेल्यावर डॉक्टरांचा पहिला प्रश्न होता तो म्हणजे ना टीटीचं इंजेक्शन घेतलं की नाही. पण माझी खूप मोठी चूक झाली होती, बोट खूप म्हणजे खोलून कापलं गेलं होतं. मी टीटीचं इंजेक्शन गावाला असतानाच घ्यायला पाहिजे होतं पण ते माझ्या बिलकुलही लक्षात आलं नाही. आणि तसंच मी पुण्याला आले, पुण्यातसुद्धा राहिले तेव्हाही बोटाला काहीच त्रास नव्हता किंवा काहीच नाही, एकदम नॉर्मल म्हणजे दुखतसुद्धा नव्हतं. तर पुण्याला पण राहिले आणि नंतरनं बँगलोरला आले. बँगलोरला आल्यानंतरनं भयानक थंडी होती पहिले 2 दिवस तरी आल्या आल्या आणि त्यानंतरनं थोडंसं कमी झाली पण आणि पाणी पण थंड, घरातली कामं अचानक सर्व काही झाल्यामुळं कदाचित त्याला इन्फेक्शनची स्टार्ट झालं आणि नंतरनं म्हणजे जेव्हा कापलं तेव्हापासून ते ऑलमोस्ट 9 ते 10 दिवसांनी मला हे बोटाचं इन्फेक्शन झालं. म्हणजे थोडं थोडं करून झालं असेल पण आत्ता मात्र बोट म्हणजे खूप दुखत होतं आणि डॉक्टरांकडे गेल्याशिवाय मला पर्याय नव्हता. आणि सकाळी मी याच्यामध्ये गेलती, मेडिकलमध्ये सुद्धा गेलती तर ते काय बोलले, तुम्ही डॉक्टरांना वगैरे दाखवा आणि कदाचित जर जास्त काही झालं कमी जास्त तर आम्ही रिस्पॉन्सिबल नसणार, बोट वगैरे सुद्धा तोडावं लागेल. आणि असं म्हटल्यानंतर ना मला थोडीशी भीती वाटली पण तरीसुद्धा मी थोडा कानाडोळा केलाच होता की नको जायला वगैरे. पण नाही, मला म्हणजे आत्ता काम आवरल्यानंतर ना मला काही दम निघालाच नाही. मग गेली हॉस्पिटलमधनं, जाऊन आले, जेवण वगैरे केलं, टॅबलेट वगैरे घेतल्या आणि डायरेक्टच झोपले. आणि नंतरनं जेव्हा मी रिऊला आणि ईशानला जेव्हा स्कूलवरनं घेऊन आले ना त्यावेळेस आता मला बरं वाटत होतं. म्हणून म्हटलं चला आता इव्हिनिंगची जी कामं आहे ना तर तीच आवरून घ्यावीत. मग मुलांचे जे काय होते ड्रेस वगैरे ते पहिल्यांदा वॉश करून घेतले आणि आता व्हाईट ड्रेस म्हणजे मुलांचे आहे स्कूलचे युनिफॉर्म तर ते मी हातानेच वॉश करते. आता दुखणं आहे किंवा काय ह्याच्याकडं मी पाहिलं नाही, सरसकट गरम पाणी करून घेतलं गिझरमधून आणि फटाफट फरशीसुद्धा पुसून घेतली आणि कपडेसुद्धा धुवून घेतले होते. नंतरनं ते स्पिन करायला मशीनमध्ये टाकले आणि मशीनमध्ये थोडे कपडे होते तर ते काही वॉश करायला नाही दिले कारण की ईशान आणि रियान दोघांचेच युनिफॉर्म होते, स्वेटरसुद्धा होते. मग ते हाताने वॉश करून मी मशीनमध्ये लावले सुद्धा होते. आता पहिले तर फरशी वगैरे क्लीन करून घेते, रोजची ही सवय पडली मला, सकाळ संध्याकाळ मी फरशी पुसून घेत असते. तर त्याचप्रमाणे ना आत्तासुद्धा म्हणजे आजारी होते तरीसुद्धा मला हे करायचंच होतं किंवा काय माहीत नाही, ती एक सवय झाली तर ती करावीच लागतं किंवा केल्याशिवाय होतच नाही, असं काहीसं झालं आहे माझं. तर मला तुम्हा सर्वांना एकच सांगावंसं वाटेल की जेव्हाही आपण म्हणजे असं काही धारदार लोखंडाच्या वस्तूने आपल्याला कापलं गेलं असेल ना तर आपण टीटीचं इंजेक्शन घ्यायलाच पाहिजे. कारण की ना मी माझा हा अनुभव आणि पहिलाच अनुभव आहे खरं तर, गावी असताना किंवा जेव्हा आम्ही छोटे होतो म्हणजे आईच्या इकडे वगैरे त्यावेळेस आहे ना घास वगैरे कापायला जायचो जनावरांसाठी किंवा कसं ना बऱ्याच वेळा कापलेलं पण कधी असं इन्फेक्शन वगैरे नव्हतं झालं. पण आता मला ना खूप दिवसांनी असं काहीसं इन्फेक्शन झालं
झालं होतं आणि ते पण खूप भयानक, खूपच पोट दुखत होतं. डायरेक्ट डॉक्टरकडे जावं लागलं आणि टॅब्लेट वगैरे खाल्ल्यानंतर मला म्हणजे भरपूर आराम मिळाला होता. 4 ते 5 तासातच मी परत माझी कामं करायला रेडी झाली होती. तर मस्त असं इकडं जे काय मी पोछा वगैरे मारला होता आणि त्याच्यानंतर कार्पेट वगैरे सुद्धा अंथरून घेतले होते. रिऊ अजून झोपलेला होता आणि आता माहीत नाही जेवायला सुद्धा उठतो की नाही, कारण की दिवसभर तो दमतो आणि नंतरनं काही उठत नाही. कालची जी पूजा होती ती मी व्यवस्थित काढून घेतली होती, म्हणजे गुरुवारची जी पूजा होती ती. पण जे काही स्वामींचं पेंडंट वगैरे होतं ना ते अजूनही ठेवलं होतं. सकाळी पूजा वगैरे झाली ना त्यावेळेस मी काही ते काढलंच नाही, म्हणजे तसंच ठेवलं. म्हटलं आजच्या दिवस राहू दे, नंतर उद्या मी परत व्यवस्थित ठेवून देते. आता मशीनसुद्धा झाली होती मुलांचे कपडे. पहिले तर मी सुकत घातले आणि नंतर ना आता प्रेस करायला घेतलं. करायला घेतलं ना त्यावेळेस त्याच्या आधीच म्हणजे मैत्रिणीने माझ्यासाठी ना टिफिन दिला होता, कारण की मी तर काही चपाती बनवणार नव्हती आणि सकाळी पण भात खाल्ला होता. भूक खूप लागली होती, चपातीशिवाय तर काय होत नाही. मग ती बोलली की मीच तुला टिफिन देते, तर तिने टिफिन दिला होता. आणि ईशान आणि त्याच्या डॅडासाठी ना ब्रेड ऑमलेट वगैरे असं काही करायचं ठरवलं होतं. आणि आता इथं प्रॉब्लेम असा झाला होता की त्यांनी ना मला खूप वेळेस म्हणजे शॉपमध्ये गेले होते आणि खूप वेळेस कॉल केले, पण मला काय फोनचा आवाज आला नाही. त्याच्यामुळं थोडंसं आमचं भांडण झालं आणि नंतरनं मला जी काय हेल्प मिळणार होती ब्रेड ऑमलेट वगैरे बनवायला, तर ती मिळणार नव्हती किंवा मिळणार नाही हे मला आता हमखास माहीतच होतं. पण आता हे काम मी हाती घेतलं होतं म्हणून म्हटलं पहिले तर कपडे वगैरे प्रेस करून घेऊयात आणि नंतरनं ह्यांना काय खायला द्यायचं आहे ना तर ते बनवूयात, कारण की त्यांना काय आवडतं, ऑमलेट बनवायचं की दुसरं काय बनवायचं हे अजून कन्फर्म झालेलं नव्हतं. पण शॉपमध्ये गेलते आणि काय तर आणायचं असेल, हे आणू का नको म्हणून विचारायचं असेल म्हणूनच कॉल केला होता. पण मला काय ऐकायला आला नाही त्याच्यामुळं, आणि मी माझ्या कामाच्या गडबडीतच होते. त्याच्यामुळे हे थोडेसे रागवले माझ्यावरती आणि मला काही हेल्प आज झाली नाही जी खरं तर होणार होती. असो चला, मग आता माझं हे कपडे वगैरे प्रेस करून झाल्यानंतर नाही ना मी आता माझ्या जे काही ह्यांच्यासाठी जे स्वयंपाक करायचं आहे ना तर त्याचंच प्रिपरेशन करणार होती. पण मला इथं तुम्हाला हे म्हणजे आवर्जून सांगावंसं वाटतं की जर तुमच्या बाबतीतही असं कधी घडलं तर खरं तर पहिले टीटीचं इंजेक्शन घेऊन टाका, म्हणजे ना इन्फेक्शन वगैरे होणार नाही आणि जो काय आपल्याला त्रास होणार आहे त्याच्यापासून तर आपण वाचूयात. कारण की मी जेव्हा डॉक्टरांकडे गेले ना त्यांनी मला पहिला प्रश्न तोच विचारला आणि म्हटले, मला असं वाटलं की आत्ता घेतलं तर चालेल का, तर ते बोलले की आत्ता घेतलं तर काही चालणार नाही आहे. जर तुम्हाला पुढच्या प्रोटेक्शनसाठी जर घ्यायचं असेल तर तुम्ही आत्ता घेऊ शकता, पण हे जे झालं आहे ना तर आता हे तुम्हाला जे काही टॅबलेट वगैरे दिलेत ना त्यानेच कवर होईल म्हणून ती जखम. आत्ता त्या टीटीचं इंजेक्शन याच्यावरती काही काम करणार नाही असं. तर मग ह्या गोष्टी जर टाळण्यासाठी ना तुम्हाला टीटीचं इंजेक्शन नक्कीच घ्यायला पाहिजे. आता जे काय ब्रेड ऑमलेट मी बनवते आहे ना तर त्याचंच प्रिपरेशन म्हणजे ऑमलेट जे काय होतं अंडे वगैरे फोडून घेतले होते, त्याच्यात कांदा कोथिंबीर टाकून जे काय बॅटर बनवायचं होतं तर तेही माझं इकडं बनवून झालं होतं. आणि आता जी ही नवीन रेसिपी ह्यांनीच मला शिकवली खरं तर तीच मी ट्राय करत होती. मंद आचेवरती हे भाजण्याचं काम सुरू. जेव्हा आपण आजारी पडतो ना तर त्यावेळेस काय वाटतं आपल्याला, नाही यार आपल्याला हे नको दुखायला पाहिजे होतं, दुसरं आपलं डोकं दुखलं असतं किंवा पाय दुखलं असतं तरी चाललं असतं. पण खरंच असं काही नाही आहे. आपला बॉडीचा कोणताही पार्ट म्हणजे थोडासा जखमी असेल, आजारी असेल किंवा बरं वाटत नसेल ना तर आपल्याला वाटतं नाही हे खूपच दुखणं माझं मोठं आहे, हे नको व्हायला पाहिजे होतं, असं व्हायला पाहिजे होतं, असं काहीच. पण खरं तर आहे ना असं काहीच नको व्हायला. आपण नेहमी हेल्दी आणि निरोगी राहिलो पाहिजे. जस्ट आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मी ह्यांच्यासाठी इकडं ब्रेड ऑमलेट हे मी बनवते आणि ह्यांना लगेच गरमागरम खायला सुद्धा देते. रिव तर काय अजून उठलेला नव्हता, पण ईशान आणि हे अजून होते. टी व्ही पाहत त्यांचं एक एन्जॉय करणं सुरू असतं. नेहमी तर आहे ना हे म्हणत असतात की आपण सोबतच बसूया, पण ह्यांना माहिती आहे की मी आता ब्रेड वगैरे किंवा हे ऑमलेट असं काही खात नाही, अंडा वगैरे किंवा नॉनव्हेज मी काहीच खात नाही. त्याच्यामुळे ना फोर्स वगैरे काय आज नव्हताच मला. आणि मला टॅबलेट घ्यायची होती, मला सुद्धा जेवण करायचं होतं. पण जेवणाच्या अगोदरची जी टॅबलेट होती ना तर तीच म्हटलं पहिले खाऊन घेऊयात आणि त्यानंतर ना थोडा 10-1 मिनटं जाईल आणि मग आपण सुद्धा जेवण करूयात. म्हणून आहे ना थोडंसं अजून बाकी होतं ब्रेड माझं भाजायचं आहे, तर तोवरच मी ना टॅबलेट घेऊन घेतली जेणेकरून मग मला लगेचच जेवायला बसता येईल आणि ह्यांना जॉईन होता येईल.
स्वयंपाक जोही मला बनवायचा होता छोटा मोठा साधा सिंपल तो माझा बनवून झाला आणि त्यानंतरनं मी सुद्धा जेवण केलं, टॅब्लेट वगैरे घेतल्या. पण आज मात्र किचन ओटा आणि भांडे मात्र ह्यांच्याकडं होते. ही मोठी हेल्प मला झाली होती. भले ते मला इथं ब्रेड ऑमलेट बनवायला हेल्प नाही केली, पण मला आहे ना म्हणजे किचन ओटा क्लीन करायला आणि भांडे वगैरे घासून ह्यांनीच दिली होती. सर्व क्लीन करून ठेवलं होतं, कारण की माझी म्हणजे कॅपॅसिटी नव्हती असं काही नाही, मी करू शकत होती, पण जास्त मला पाण्यात हात घालायचा नव्हता, जेणेकरून ना तो आणखीन पस होईल किंवा आणखीन दुखेल याच भीतीने, बाकी दुसरं कारण काहीच नव्हतं. तसं आता टॅबलेटमुळं वगैरे मला जर बऱ्यापैकी आराम भेटला होता, तरीसुद्धा हे बोलले की राहू दे मी करतो म्हणून. तर मस्त मला आराम मिळाला आजच्या दिवशी तरी छान वाटलं. थोडं नोकझोक तर आपल्यात होतच असते, एवढं तेवढ्या गोष्टी चालतच राहतात. चला, अशा प्रकारे माझा हा व्हिडिओ आहे ना मी येथेच एंड करते. आणि व्हिडिओ कसा वाटला आणि खरंच त्यातून तुम्ही काही शिकला असाल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा. चला, भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग आणि नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय अँड टेक केअर.